हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मला तुमच्यासोबत खूप सुंदर क्षण शेअर करायचा आहे. मी गेलेले रोड ट्रिपला. आता तुम्ही म्हणताल रोड ट्रिपला गेली आणि हे काय शेअर करायचंय? हे बघा मला छोट्या-छोट्या मोमेंट्समध्ये खूप मोठा आनंद मिळतो आणि मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हा आहे माझा व्लॉग नंबर 2. सगळ्यात आधी तर मी खूप सकाळी निघाले होते, सो मी नाश्ता केला नव्हता. तर मी एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबले आणि खरंच ते नाश्त्याचं ठिकाण इतकं सुंदर होतं. त्यावरून तो व्ह्यू वगैरे दिसत होता आणि आई गं! हे जे ठिकाण आहे ना, हे पावसात असलं सुंदर दिसत असेल ना, की बास हा आनंदच कुठे नाहीये. तर ऑब्व्हियसली सगळ्या आपल्या लोकांची सवय की ब्रेकफास्टला पोहे, शिरा, उपमा असं खाणं. सो मी पोहे खाणं पसंत केलं आणि खरंच पोहे खूपच छान होते. चहा घ्यायचा पण माझा डिसिजन होता, पण मला असं वाटलं परत पुढे जाऊन चहासाठी थांबावं. एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचा त्यापेक्षा एखाद्या टपरीवर चहा प्यायला मला खूप आवडतं. नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी निघाले माझ्या रोड ट्रिपला म्हणजे लवासाच्या दिशेने आणि मी फायनली लवासाला पोहोचले आणि वॉव! इतका सुंदर व्ह्यू होता. असे ढग सगळे खाली उतरले होते. असा सगळा कापूस जमा झालेला त्या रोडवर. तुम्हाला सांगते की खूप सारे रायडर्स वगैरे आले होते. सो त्यांचं खूप डिसिप्लिन असतं की असं एका लाईनीत जाणं, शिस्तीत जाणं. खूप डिसिप्लिन असतात ते. त्यांना रायडिंगची खूप हौस असते, पण तेवढेच ते डिसिप्लिन पण असतात. सो एंट्रन्सला हे सगळं छान वाईब वाटत होती. लवासाला ₹200 तुम्हाला तिकीट असतं, जे की पार्किंग तिकीट असं ते म्हणतात. त्यानंतर मी लवासा बघितलं पहिल्यांदा माझ्या आयुष्यात. मी पुण्यातल्या असून मी लवासाच बघितलं नव्हतं आणि सिरियसली हे लवासा सिटी ही खूप छान बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण त्याला उगाचच खंडर वगैरे अशी नावं ठेवण्यापेक्षा बनवण्याचा प्रयत्न केला आणि छान बनवलंय असं बोललं तर जे काही बनवलंय त्याला अजून सुंदर बनवता येईल. सो जे काही बनवण्याचा प्रयत्न केलाय परदेशातली बिल्डिंग्स वगैरे किंवा जे काही त्यांनी माहोल तयार करायचा प्रयत्न केलाय तो खूप चांगला झालेला आहे. आता सगळे स्पॉट मी फिरलेले नाही, पण मी एका स्पॉटवर आले जिथून असं मस्तपैकी पाणी वाहतंय आणि मग साईडला कॅफेज वगैरे आहेत. मग तिथे छानपैकी बसून तुम्ही टी, कॉफी घेऊ शकता किंवा तुम्ही काही खाऊ शकता आणि ते इतकं सुंदर, इतकं शांत होतं निसर्ग आणि मी सकाळच्या वेळी गेले होते त्यामुळे ते काही इतकं फार असं वर्दळ वगैरे असं काही नव्हतं. मग छान-छान फोटोज मी घेतले. मला फोटोची आवड आहे आणि मला फोटोज काढायला पण खूप आवडतात, जे की Instaवर पोस्ट करता येतात. मग त्याला खूप साऱ्या लाईक मिळतात. जोक्स पार्ट. पण मला फोटोज काढायला पण खूप आवडतात. सो मी छान-छान फोटो काढले. बसून, उभं राहून, असं टेकून वगैरे फोटो काढले आणि लवासाची वाईब, लवासाला ग्रेटफुल होऊन मी निघाले हाडशीला. तर हाडशीचा मी वेगळा व्लॉग बनवलेला आहे. एका व्लॉगमध्ये हे खूप मोठं झालं असतं. हाडशीला तर मी धमालच केलेली आहे. ती धमाल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पण जर तुम्ही लवासासाठी ट्रिप जर प्लॅन करत असाल तर नक्की प्लॅन करा. जर तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो तर तुम्ही नक्की प्लॅन करा. बिकॉज सफर खूबसूरत है मंजिल से भी. हे जे आहे ना, हे मी या ट्रिपमधून शिकले किंवा मी अनुभवलं. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.